प्रफुल्ल पटेल केव्हा येतात आणि केव्हा जातात हे तुम्हालाच माहीत। दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण, तर पटेल आणि तटकरेंबद्दलच्या सर्व बातम्या तथ्यहीन, पार्थ पवारांचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या खासदारांची दिल्लीमध्ये शिवसेना खासदाराच्या डिनरला हजेरी, ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा उधाण, तर भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार भाजपत जातील, संजय राऊत यांचा दावा। पीडिता अप्सरा असल्याच्या बहाण्यानं वासनांध खरातकडनं महिलांवरती अत्याचार, भोंदूला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर खरातच्या फरार पत्नीविरोधात लुकआउट नोटीस जारी। ऐन एप्रिल महिन्यात पुणे शहरात सर्वदूर अवकाळीचा धुमाकूळ, रस्त्यांवरती गुडघाभर पाणी, तर सिंहगड रोडवर पावसामुळे झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू। लाडकी बहीण योजनेतील तब्बल 71 लाख बोगस लाभार्थी अपात्र, सरकारी तिजोरीला तब्बल 21,000 कोटींचा चुना, तर योजनेच्या ई-केवायसी साठी 30 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ। इराणला अश्मयुगात पाठवू, 19 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांची धमकी, हॉर्मुझच्या रक्षणाबाबत झटकले हात, तर हॉर्मुझबद्दल चिंता नको, इराणचा भारताला दिलासा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे धोधो बरसलेल्या अवकाळी पावसासंदर्भातली। पुणे शहरात दुपारपासूनच मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आणि शहरातल्या बहुतांश भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस पडतोय आणि रस्त्यांवरती अक्षरशः पाणी वाहताना पाहायला मिळतंय। बऱ्याच ठिकाणी पाणी साचून वाहतुकीवरती परिणाम झाला, काही ठिकाणी गारपीट झाल्याची सुद्धा माहिती पुढे येते। पण अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। पुण्यातला हा पाऊस केवळ शहरापुरताच मर्यादित नसून ग्रामीण भागात सुद्धा तुफान पावसाची नोंद झाली आहे। तर ऐन उन्हाळ्यात ऐन एप्रिल महिन्यामध्ये बरसणाऱ्या पावसाबाबत हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी काय सांगितलंय आपण पाहूया। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी विजांसह पावसाने हजेरी लावली। प्रामुख्याने घाटमाथ्यापासून पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त होतं। पुणे शहराचा विचार करायचा झाल्यास पुण्याच्या नैऋत्य भागामध्ये पावसाचं प्रमाण बरंच होतं, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी 2 तासांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा पण जास्त पावसाची नोंद झाली। आणि पुण्यामध्ये आज झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलं। पुण्यातल्या समतानगर परिसरात पाणी शिरून घरातल्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि यावेळी स्थानिकांनी महापौरांजवळ गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली। काही लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे सिंहगड रोडला सुद्धा, आणि आता इथे आपण पाहिलं तर झाड पडले आणि एक महिला दगावली, अत्यंत वाईट घटना झाली। जर तुम्ही पाहिलं तर खडकवासला लोकेशनला 104.2 mm पाऊस आहे, सिंहगड रोडला 100च्या पुढे पाऊस आहे। म्हणजे हे एक प्रकारचं क्लाउडबर्स्ट आहे, कमी वेळात जास्त पाऊस पडलाय आणि वारा सुद्धा सोसाट्याचा होता आणि त्यामुळे हे सगळं नुकसान झालंय। तर पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह बरसलेल्या मुसळधार पावसाचा फटका हा अनेकांना बसला। पुण्यामधल्या गंगाधाम चौकातील एक मोठं होर्डिंग या वादळी पावसामुळे कोसळलं। सुदैवाने दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही, पण काही काळासाठी या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली। आणि पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालाय। मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरती पाणीच पाणी साचलं। दिवसभर उन्हाचा त्रास तर संध्याकाळी जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला, तर येवला तालुक्यातही दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली। काही ठिकाणी गारपिटीमुळे काढणीला आलेला आणि शेतात वाळवणीसाठी टाकलेला कांदा भिजून गेलाय,
आणि आधीच कांद्याचा बाजारभाव कमी आहे, त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या पावसानं दुहेरी संकट उद्भवलंय. तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांची आहे. तर मराठवाड्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 122 गावातील 5409 शेतकऱ्यांना फटका बसला. या पावसानं 3261 हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान झालंय. या अवकाळीचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बसलाय. मराठवाड्यामध्ये 18, 19 आणि 20 मार्च रोजी गारपीट आणि मुसळधार पाऊस झालेला आणि या 3 दिवसांच्या पावसात तब्बल 12,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं. या नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झालेले नसताना सोमवारपासून पुन्हा एकदा अवकाळीनं मराठवाड्याला तडाखा दिलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. तर वाशिम जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. किन्हीराजा परिसरामध्ये आज पुन्हा वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस बरसला. अवकाळी पावसानं कांदा, ज्वारी या पिकांसह आंबालाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. तर बीड जिल्ह्यात मागील 2 दिवसात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फळ पिकांना फटका बसलाय. पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागेची लागवड केली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आंब्याची विक्री सुद्धा होणार होती, पण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळ गळती झाली आहे. आंब्यासह डाळिंब आणि मोसंबी बागेला या अवकाळीचा फटका बसलाय. आता लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडनं जोर धरतीये. तर धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं तडाखा दिलाय. या पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलेलं असून हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे बळीराजा हतबल झालाय. कळंब तालुक्यातल्या बहुला येथील शेतकरी सचिन कोठावडे यांच्या टोमॅटोच्या बागेचं या अवकाळीमुळे पुरतं नुकसान झालंय. तर कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला सर्वाधिक फटका बसलाय. फळभाज्या, पालेभाज्यांसह कलिंगडाच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कलिंगडांची वाढती मागणी असते आणि ऐन हंगामातच फटका बसल्यामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आलाय. तर जळगावमध्ये परिस्थिती काही वेगळी नाहीये. जळगाव जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या अवकाळीनं मका, बाजरी, गहू, केळी या पिकांचं सर्वाधिक नुकसान केलंय. तर धरणगाव तालुक्यात काढणीला आलेला मका भुईसपाट झालाय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. आणि यापुढची बातमी नाशिकमधनं. नाशिकच्या द्वारका परिसरातल्या उड्डाण पुलावरती पाणी साचलंय. द्वारका इथल्या उड्डाण पुलावर पाणी साचून वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे आणि धुळ्याकडे जाणाऱ्या दोनही बाजूची वाहतूक सध्या धीम्या गतीनं सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे वाहतूक कोंडीचं चित्र नाशिकच्या उड्डाण पुलावर द्वारका परिसरात पाहायला मिळते. उड्डाण पुलावरतीच पाणी साचलंय. त्यामुळे मुंबईकडे येणारी आणि धुळ्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक अतिशय धीम्या गतीनं, मंद गतीनं सुरू आहे. आणि धाराशिव जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय. यामध्ये सर्वाधिक फटका आंबा, द्राक्ष आणि केळी पिकांना बसला. मोठ्या प्रमाणात आंब्याचं नुकसान झाल्यामुळे कोकणाप्रमाणे आता धाराशिवमध्ये सुद्धा आंबा पिकाचे पंचनामे करून मदत दिली जाणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिल्यात. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असं प्रताप सरनाईकांनी सांगितलंय. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळीमुळे मोठं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. आणि यानंतर एक वेगळी आणि मोठी बातमी. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवरती पालघर जिल्ह्यात एक मोठा घर वापसीचा कार्यक्रम पार पडलाय. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात
तब्बल 251 कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. विविध धर्मात धर्मांतर करून गेलेल्या ग्रामीण आदिवासी लोकांचं पुन्हा धर्मांतर करून त्यांना हिंदू धर्मात प्रवेश दिला गेलाय. पुढची बातमी मुंबईच्या मंत्रालयातनं. मंत्रालयातली सुरक्षा व्यवस्था त्यामध्ये मोठी त्रुटी असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. मंत्रालयातल्या प्रवेशासाठी लागणाऱ्या डीजी ॲपची 10,000 कार्ड्स गायब झाल्याचं समोर आलंय. मंत्रालयामध्ये आलेल्यांनी कार्ड परतच केली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे कार्ड परत करावीत असं आवाहन कंत्राटदार कंपनीनं अभ्यागतांना केलंय. जुनं कार्ड दिलं तरच यापुढे मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. अभ्यागत कोणत्या विभागात आलेले होते ते तपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचं काम सुरू आहे. यापुढे आता मंत्रालयाच्या मुख्यद्वारावरती दरवाजावरती रिकव्हरी बॉक्समध्ये हे कार्ड टाकणं अनिवार्य केलं जाणार आहे. आणि यानंतर पुढची बातमी. सोलापूरच्या माढा तालुक्यात अंजनगाव खेलोबा इथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरनं सुरू झालेला वाद अजूनही शमलेला नाहीये. या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडनं केला जातोय. या वादात लक्ष्मण हाकेंनी सुद्धा उडी घेतली. पोलीस बंदोबस्तात लक्ष्मण हाके गावात दाखल झाले. अंजनगाव खेलोबा इथल्या जागेसाठी आंदोलन करण्याबद्दल हाके ठाम आहेत. दरम्यान आज पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि आमदार अभिजित पाटील यांनी दोन्ही समाजासोबत चर्चा केली. पुतळा बसवलेल्या जागेची मोजणी करून नेमकी जागा कुणाची आहे हे आता तपासलं जाईल. पण 48 तास उलटून गेल्यानंतरही या वादावर तोडगा मात्र निघू शकलेला नाहीये. तर माढामधील अंजन गावातनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी. अजूनही अंजनगावचा प्रश्न सुटलेला नाहीये. एका बाजूला इथं धनगर समाजाची मंडळी बसलेली आहेत, लक्ष्मण हाके असतील, बाकीची सर्व मंडळी असतील, तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या समाजाची म्हणजे मराठा समाजाची लोक जमलेली आहेत. अगदी समोरासमोर आहेत. प्रशासनाकडून बैठकावर बैठका चालू आहेत. सध्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी येथील जे महाराज आहेत त्या महाराजांची आणि धनगर प्रतिनिधींची चर्चा सुरू केली आहे. थोड्या वेळापूर्वी त्यांनी मराठा समाजाची चर्चा केली होती. बहुधा या दोघांच्या चर्चेतनं तोडगा निघेल अशी शक्यता आहे. यामध्ये या जागेची मोजणी करायची आणि जी जागा ही पुतळा ज्या ठिकाणी बसवलेला आहे तो पुतळा नेमका कोणाच्या जागेत आहे हे ह्याच्यावरनं समजणार आहे. आणि यानंतर ज्यांच्या ताब्यात जर पुतळा जर मठाच्या जागेत असेल तर तो पुतळा दुसरीकडे हलवायचा अशा पद्धतीचा एक प्रस्ताव सध्या चर्चेत चालू आहे. आणि जर पुतळा सरकारी जागेत असेल तर पुतळा याच ठिकाणी ठेवायचा अशी भूमिका मांडली जाते. आता ह्या चर्चेतनं काय घडतंय माहीत नाही, पण परवा दिवशी रात्रीपासून सुरू झालेला हा वाद अजूनही तसाच आहे. आता जवळपास 48 तास उलटून गेलेले आहेत आणि ही दोन्ही बाजूची मंडळी, दोन्ही समाज एकमेकांसमोर अशाच रीतीने आमने सामने आलेले दिसतात. कॅमेरामन सचिन दाडेसह सुनील दिवाण एबीपी. आणि पुढची बातमी आहे ठाण्यातनं. ठाण्यातल्या मुंब्रा बायपास जवळच्या शिवाजीनगरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. लाल किल्ला परिसरामध्ये हा गोळीबार झालेला असून ही घटना जुन्या वादातनं झाल्याची माहिती मिळते. या गोळीबारात अकबर शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि इतर दोघांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणातला आरोपी बाबा बंगाली उर्फ नायरला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा आरोपी पेशानं ट्रक ड्रायव्हर होता. त्याची बहीण अन्नू शेख एका शाळेमध्ये काम करायची. त्या शाळेतल्या केळ्याच्या झाडांची तोडणी करण्यावरनं तिचा अकबर शेख आणि 2 तरुणांसोबत वाद झालेला आणि त्यावेळी तिची छेड काढल्याच्या रागातनं आरोपीनं गोळीबार केल्याचं कळत आहे. या घटनेमध्ये जवळपास 5 राऊंड्स फायर झाल्याचं तपासातनं उघडकीस आलंय आणि या प्रकरणी मुंब्रा पोलीस अधिक तपास करतात. ज्या वेळेला ही गोळीबाराची घटना घडली त्यावेळची सीसीटीव्हीची दृश्य आपण पाहतोय. तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. हिंजवडी पोलीस स्थानकाच्या गुन्हे शोध पथकानं वाकड परिसरात सापळा रचून 27,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यात मुंबईतील एका मुख्य पुरवठादारासह 2 आरोपींना बेड्याही ठोकल्यात. आणि पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या चांडोली इथे अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी या भोंदूबाबा विरोधात पीडित महिलेनं राजगुरुनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे। दोष निवारणाच्या नावाखाली शारीरिक संबंधांची मागणी करत विनयभंग केल्याचं पीडितेचं म्हणणं आहे। सुरुवातीला भीतीपोटी ही तक्रार दडपली गेली, मात्र नंतर संपूर्ण प्रकार उजेडात आला। दरम्यान राजगुरुनगर पोलिसात गुन्हा दाखल असून आरोपी मात्र फरार आहे। आणि बिहारच्या नालंदा इथं एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे। गावातल्या गुंडांकडून एका विवाहित महिलेची छेड काढण्यात आल्याचं समोर आलं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पीडित महिला बाजारातनं घरी परतत होती आणि त्यावेळेला दबा धरून बसलेल्या काही समाजकंटकांनी तिला एकटं असल्याचं पाहिलं आणि पकडलं आणि तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली। या महिलेनं विरोध केला, पण आरोपींनी तिचं काहीही ऐकलं नाही। आणि यानंतर एक सकारात्मक बातमी आपण बघणार आहोत। गुहागर बस आगारात एका बस चालकाची निवृत्ती अतिशय अनोख्या आणि हृदयस्पर्शी पद्धतीनं साजरी करण्यात आली। चालक उदय जोशी 27 वर्षांची सेवा बजावून निवृत्त झाले। त्यांची संपूर्ण कारकीर्द विना अपघात पार पडली। त्यांच्या रिटायरमेंटला त्यांचा सख्खा भाऊ तिथे उपस्थित होता आणि भावानं त्यांना थेट खांद्यावरती उचलून घेतलं। दोन्ही भावंडांमध्ये असलेलं हे प्रेम पाहून गुहागर आगारातल्या अनेकांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या। आणि प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा यांची एक चित्रकलाकृती तब्बल 169 कोटींना विकली गेली आहे आणि हे पेंटिंग खरेदी केलंय सायरस पूनावाला यांनी। राजा रवी वर्मा यांच्या यशोदा आणि कृष्ण या ऑइल पेंटिंगनं लिलावात विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केलाय। इतक्या सर्वोच्च किमतीला विकली गेलेली ही आजवरची सर्वात महागडी भारतीय पेंटिंग ठरली आहे। हनुमान जयंतीच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत। राज्यभरात देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात पार पडली। हनुमान जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रथा परंपरांचंही दर्शन घडलं। अशीच एक परंपरा अहमदनगरच्या संगमनेर शहरात जपली जाते। संगमनेरमध्ये ब्रह्मचारी असलेल्या हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना मिळतो आणि तोही अगदी ब्रिटिश काळापासून। ब्रिटिशांनी बंदी घातलेल्या रथयात्रेची बंदी झुगारून शेकडो महिलांनी 1929 साली रथयात्रा काढली होती आणि तेव्हापासून ही परंपरा आजही सुरू आहे। या रथयात्रेदरम्यान पोलिसांना सुद्धा विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावरती लावल्यावरच हा रथ ओढला जातो। तर शिर्डीमध्ये शक्ती आणि भक्तीचं प्रतीक असलेल्या बजरंग बलींचा जयघोष करत अनेक तरुणांनी पारंपरिक बजरंग गोटा उचलण्याच्या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला। दरवर्षीप्रमाणे यंदाही 125 किलो वजनाचा दगडी गोटा उचलण्याची स्पर्धा साई मंदिर परिसरातल्या हनुमान मंदिरात आयोजित केली गेली होती। सकाळी आरतीनंतर या स्पर्धेला सुरुवात झाली आणि जय बजरंग बलीच्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला। तर नागपूरमध्ये सुद्धा हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। रामनगर चौकातील हनुमान मंदिरात फळांची विशेष सजावट करण्यात आली आहे। अननस, ऊस आणि आंब्याची या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। सजावटीसाठी वापरलेल्या ऊसाच्या रसाचं उद्या भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटप केलं जाईल। अकोल्यामधल्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या कोथळी बुद्रुक गावात वानरांसाठी खास पंगत आयोजित केली गेली। या पंक्तीमध्ये वानरांना आवडणारे चणे, सोयाबीन, गव्हाच्या बिट्ट्या आणि विविध मिष्टान्न वाढले गेले। कोथळी बुद्रुक गावाजवळच्या घनदाट जंगलात वसलेल्या मुंगसाजी महाराज संस्थानच्या मंदिर परिसरात गेल्या 20 वर्षांपासून ही अनोखी परंपरा जपली जाते। रामदास महाराज शिंदे यांच्या पुढाकारातनं दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त वानरांसाठी ही विशेष पंगत आयोजित करण्यात येते। सूर्यवंशापासून आलेली ही परंपरा श्रीरामचंद्र प्रभू अयोध्येचे राम, त्या रामप्रभूचा मला अनुग्रह झाला तेव्हापासून मी एकांतवासामध्ये या अरण्यामध्ये राहत असताना
रामनामाचा जप करत असताना हनुमंताचे रामाचे सेवक हनुमंतराया त्यांना माझ्या सानिध्यात ठेवून मी त्यांना त्यांच्यामध्ये हनुमान आणि रामरूप आहे असं म्हणून त्याची मी सेवा करत आहो. आणि आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं अमरावती येथील हनुमानगडी इथे भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण केला. हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा इथे करण्यात आलंय. तर हनुमान जयंतीच्या निमित्तानं मनसेच्या वतीनं हनुमान चालीसा पठण कार्यक्रम आयोजित केला गेला. मनसेच्या वतीनं दादरमधल्या आगर बाजार येथील जुन्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसेचं पठण केलं गेलं. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार, शाखाप्रमुख संतोष साळी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सिद्धि नौ नीली के दाता अजबर दिन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघु. तर हनुमान जयंतीचा निमित्त किंवा हनुमान जयंतीचा मुहूर्त साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधल्या समुद्रकिनारी वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी हनुमानाचं हे वाळूशिल्प साकारलंय. विविध रंगांची उधळण करत हे वाळूशिल्प साकारण्यासाठी चिपकर यांना 3 तासांचा कालावधी लागला. आणि यानंतर एक वेगळी बातमी. मध्य प्रदेशातील बियाओरा या छोट्याशा गावातील 20 वर्षीय बिट्टू तबाही त्याच्या एका विलक्षण दृढनिश्चयामुळे चर्चेत आलाय. कोणत्याही अधिकृत मदतीची किंवा मोठ्या पाठिंब्याची वाट न पाहता त्यानं अतिशय प्रदूषित झालेली अजनारा नदी जवळपास पूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. केवळ आपले हात आणि काही साधी अवजारं यांच्या जोरावर बिट्टूनं या नदीतनं प्लास्टिकचा कचरा, शेवाळ आणि इतर घाण उपसायला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या 20 वर्षीय बिट्टू तबाहीचा प्रेरणादायी प्रवास शेअर केलाय, ज्यानं मध्य प्रदेशातली प्रदूषित असलेली ही नदी स्वतःहून स्वच्छ करण्याचा पण घेतलाय.